विक्रोळीमध्ये बाप लेकाची चाकूने वार करून हत्या केली गेलेली आहे। आई आणि धाकटा मुलगा हल्ल्यामध्ये गंभीर जखमी झाले। कौटुंबिक वादामधून दुहेरी हत्येची धक्कादायक घटना घडलेली आहे। मोठ्या आवाजामध्ये गाणी लावल्याच्या कारणावरून झालेला हा वाद आणि 40 वर्षीय पित्यासह 14 वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे। पार्कसाइड पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतलंय। आणि या संदर्भात आणखी जाणून घेणार आमचे प्रतिनिधी धनंजय आपल्या सोबत आहेत। धनंजय, पोलिसांनी ज्या दोघांना ताब्यात घेतलेलं आहे त्यांच्याकडून चौकशीमध्ये काही समोर आलेलं आहे का? आणि इतकं काय झालं की रक्ताच्या नात्यांमध्ये ही भांडणं झाली आणि वाद इतका टोकाला गेला की जीवाला मुकावं लागलंय? खरं तर मी सध्या त्याच घटनास्थळी आहे, विक्रोळीच्या पार्कसाइड परिसरात असलेल्या राहुल नगर या परिसरात आणि अगदी घराच्या बाहेर आहे। ही त्याच परिसरातली दृश्य। याच घरामध्ये ही हत्या जी आहे ती सुमारे रात्री 1:30 ते 2च्या सुमारास घडली होती। विश्वकर्मा कुटुंबीय होतं आणि त्यांच्यामध्ये ही घटना घडल्याचं पाहायला मिळतं। या सगळ्यामध्ये पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतलेला आहे, अटक केलेली आहे, त्याची चौकशी सुरू असल्याची माहिती सध्या मिळते। आणि एकंदरीत या सगळ्यामध्ये आपण जर पाहिलं तर कौटुंबिक वादातून हा चाकू हल्ला झाल्याची प्राथमिक माहिती जी आहे ती सध्या आतापर्यंत समोर आलेली आहे। रात्री जोरात गाणे वाजवल्याच्या कारणावरून भाऊ आणि पुतण्याची हत्या करण्यात आल्याची माहिती या ठिकाणी मिळालेली आपल्याला पाहायला मिळते। अगदी आपण जर पाहिलं तर सध्या मी याच परिसरात आहे, या घराच्या बाहेर आहेत आणि आपल्याबरोबर इथे काही प्रथमदर्शी आहेत। आपण त्यांच्याशी रहिवाशांची बातचीत करा। काय नेमकं घडलं होतं, किती वाजताच्या दरम्यान घडलं आणि कशी माहिती मिळाली? मी 12:30 पावणे 1 वाजताच्या दरम्यान मी कामावरून येत होतो। ज्या बाईला मारलं म्हणजे तिच्यावरती कमीत कमी 40 वार होते। ती मला बोलली, भाई भाई मेरे बच्चे को बचाओ, मेरा बच्चा अंदर है। तर मी घरामध्ये आतमध्ये घुसत होतो। घुसताना मग ती जी बाईको तिची भाऊज आहे ती बोलते, अंदर जाएगा तो तेरे ऊपर बलात्कार का केस डालोगी, अंदर कोई भी नहीं जाने का। दरवाजा बंद करून ते लोक, मग तरी पण मी दरवाजा खोलून मी गेलो आतमध्ये। गेल्याच्या नंतर बघितलं तर तो मुलगा, लहान मुलगा आहे तो श्लोक त्याचं नाव होतं, तो मेलेल्या अवस्थेत होता। मग वरती जाऊन बघितलं, मेरा आदमी ऊपर आहे, तो देखो ना बेहोश हुआ है। मग मी वरती जाऊन बघितलं तर त्याचे पूर्ण आतडे वगैरे बाहेर पडलेले होते, पूर्ण त्याला चाकूने फाडलेलं होतं। मग मी पोलिसांना फोन केला, पोलीस आले, त्या पोराला घेऊन राजवाडीला घेऊन गेले। मग तिच्या मिस्टराला पण राजवाडीला पोलीस घेऊन गेले। काय नेमका वाद झाला काही की ह्याच्या आधी कधी वाद झाले होते का? यांचं वारंवार या लोकांचे भांडणं होतात। भाडेकरू होते की नाही, स्वतःचं घर आहे। स्वतःचं घर? काय नेमकी भांडणं होती? बायकांचं पटत नव्हतं, भावाभावांचं पटत नव्हतं। असं एक माहिती मिळते की रात्री इथे मोठ्याने आवाज केला, गाणी वाजवली, टेप लावलेला होता त्यांनी। तो बोलला खाली टेप का आवाज बारीक कर, बारीक कर। या वादातून झालं। मेन मुद्दा तर हा आहे की यांनी लाईट बिल भरलेलं नव्हतं, त्यांच्या लाईट बिलमुळे या लोकांचं भांडण चालू होतं। आणि रोज यांची भांडणं व्हायचे घरात। नक्कीच ही सगळी परिस्थिती आहे इथे। आपण जर पाहिलं तर मोठ्या प्रमाणात रहिवासी आपल्याला या संपूर्ण परिसरामध्ये सुद्धा आपल्याला सध्या पाहायला मिळतात। पोलीस जे आहेत ते सुद्धा या ठिकाणी असलेले आपल्याला उपस्थित असलेले पाहायला मिळतात। आपल्यासोबत आणखी काही आजूबाजूचे रहिवासी आहे, आपण त्यांच्याशी बोलण्याचा खरं तर प्रयत्न करणार आहोत। इथे आणखी काही जण बसले। काका, काय नेमकं झालं, किती वाजेच्या सुमारास हे सगळं झालं? रात्री 1च्या नंतरही झालं. 1च्या नंतर? हो. काय आवाज आला, काय झालं? आवाज काय आतमध्ये दरवाजे बंद करून तिथे चालू होतं। काय आतमधली काय परिस्थिती? तुम्ही घरात गेलेलात का आत बघितलं? आता बघितलो मी, काय परिस्थिती? लय भरपूर ब्लड वगैरे पडलेलं आहे तिकडे आतमध्ये। हो, रक्त खूप आहे रक्त। नक्कीच आपण पाहिलं ही परिस्थिती आहे। ही इकडच्या रहिवाशांनी सांगितलेली की धारदार शस्त्राने वार करण्यात आले आणि सध्या हे घर इथे बंद करण्यात आलेलं आहे। आता या सगळ्या संदर्भातली चौकशी जी आहे ती पोलिसांकडून सध्या अधिकची चौकशी सुरू असल्याची माहिती मिळते। जसं आपण पाहिलं की एक गाण्या लावल्याच्या वादातून असं सांगितलं जात होतं, मात्र रहिवाशी असतील किंवा इकडच्या आजूबाजूचे जे काही राहणारी व्यक्ती आहेत, त्यांचे शेजारी आहेत, त्यांच्याकडून सांगण्यात येते की यांचे वारंवार वाद जे आहेत ते होत होते। त्यामुळे कौटुंबिक वादातूनच ही हत्या झाल्याचं जे आहे ते कुठेतरी आपल्याला म्हणावं लागेल। त्यामुळे आता या सगळ्या ह्याच्यात पोलिसांना अधिकची काय माहिती मिळते आणि कशा पद्धतीने पुढे कारवाई केली जाते हे सुद्धा पाहणं तितकंच महत्वाचं असणार आहे। अगदीच धक्कादायक आहे धनंजय। इतकं क्षुल्लक कारण आणि नाती होती, रक्ताची नाती आणि कौटुंबिक वादामधून या हत्या झालेल्या आहेत। अगदी धक्कादायक। धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। ताजे अपडेट घेत राहू।